अथ श्री साई सच्चरित अध्याय 52। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता करो सिंहावलोकन, तदनंतर ग्रंथ संपूर्ण करू अवतरणिका देऊन, सारांश निवेदन ग्रंथाचा देही असता निज भक्ताला, वेळोवेळी जो अनुभव दिधला, त्याचा ग्रंथ ही साई लीला, ग्रंथ लिहिविला स्मरणार्थ। साई लीला परम पवित्र, त्यातील सच्चरित कथा सत्र, वाचा हे निज गुरुचरित्र, इह परत्र प्रबोधक। संग्रही जाते असंख्यात, परिव्युत्पत्ति विद्यारहित, करी धरूनि हे माडपंत, हे निज सच्चरित लिहविले। काही आपण आपुली ख्याती, स्वमुखे शिष्या श्रवण करविती, तेही गेलिया निज धामा प्रति, या ग्रंथा स्फूर्ती तैपासून। परोपरीच्या वार्ता गहन, साई जेव्हा करीत कथन, श्रोते होत अत्यंत तल्लीन, भूक तहान विसरत। जिही पाहिले साई स्वरूप, हरले तयांचे त्रिविध ताप, ऐसा ज्यांचा तेज प्रताप, साध्यंत केवी वर्णावा। ऐसा साई उदार कीर्ती, जे जे लागले त्याच्या भक्ती, तयाची या उद्धारा प्रती, ठेविली निज ख्याती लिहून। गोदावरीचे पवित्र स्नान, पुढे घेऊन या समाधी दर्शन, करावे हे सच्चरित श्रवण, त्रिताप शमन होतील। सहज बोलता जयाच्या गोष्टी, नकळत पडे परमार्थ मिठी, प्रेमे घालाया ग्रंथी दिठी, पापांच्या कोटी निरसतील। जन्म मरण यातायाती, चुकवाव्या जे मनी इच्छिती, तिही अखंड स्मरण भक्ती, गुरुपदासक्ती जोडावी। प्रमाद मिथ्या ज्ञानाचे कारण, आत्मरूपी अनवधारण, जेथूनि उद्भवे जनन मरण, सर्वानर्थ निदान जे। मोह म्हणजे मिथ्या ज्ञान, अनात्म ठाई आत्माभिमान, तोच मृत्यू विद्वज्जन, लक्षण करितात। साई कथा सागर मंथन, करिता साई कथा कथन, गोडी जिची नित्य नूतन, श्रोत्यांचे अधपतन चुकेल। साईंचे गुणमय स्थाळ स्वरूप, त्याचे करिता ध्यान अमूप, प्रकटेल सूक्ष्मतम आत्मस्वरूप, हो निलोप सगुणाचा। न होता सगुण रूपी प्रवेश, कळेना आत्मज्योतिष, परब्रह्म जे निर्विशेष, दुर्बोध निशेष जाणावया। जेणे दावूनि आपुली पाऊले, प्रेमे निज भक्त भाविक बळे, देहीच असता विदेही केले, परमार्था लाविले अकळपणे।
सागरासी देता आलिंगन, सरिता विसरते सरितापण, तैसा भक्त येता शरण, नुरविसी दुजे पण भक्ताचे। दोनी दीप एक होती, एकमेका आलिंगन देती, तात्काळ हारपे द्वैत स्थिती, एकची दीप्ती एकत्वे। कर्पूर सोडून त्याची धृती, सूर्या सोडून त्याची दीप्ती, कनका सोडून त्याची कांती, राहील का निश्चिती वेगळी। जैसी सागरी रिघे सरिता, सागरची होऊनी ठाके तत्वता, अथवा लवण सागरी रिघता, सागरी समरसता तत्काळ। तेणे परी येता साईपदी शरण, भक्ता माझी नुरे दुजेपण, भक्त होती समसमान, त्यागूनि मी पण आपुले। जागृती स्वप्न अथवा सुषुप्ती, तिही माझील कवण्याही स्थिती, जाहलिया साईमय वृत्ती, संसार निवृत्ती काय दुजी। असो आता येऊनी लोटांगणासी, हेची मागतो पायापाशी, तुझ वीणा अन्यत्र वा वांछेसी, जाऊन देसी एकसरी। ब्रह्मादिस्तंभ पर्यंत, घटमठी सबाह्य आकाशवत, परिपूर्ण जो सर्वभूतांत, विषमता यत्किंचित जो नेणे, सकळ भक्त जा समसमान, जो नेणे मानावमान, प्रिया प्रिय नेणे जयाचे मन, जयान विषमपण तिळभर। शरण रिघू त्या साई समर्था, जो निज स्मरणे दे सर्वार्था, त्याच्या चरणी अखंड माथा, ठेवूनि कृतार्था होऊ की। आता श्रोते सज्जन भक्त प्रवर, सर्वा माझा नमस्कार, तुम्ही थोर मित्राचार, विनवितो साचार ते परिसा। मासो मासी काढूनी अवसर, कथा परिसल्या जाहा काळवर, त्या जयाच्या तयाचा विसर, नेदा क्षणभर पडावया। आपण जो जो सप्रेम चित्ता, परिसताया साईच्या कथा, तो मी जो येथील बघता, तया उल्हासता देसाई। तैसे जै श्रोतेन दत्तावधान, वक्तान केव्हाही सुप्रसन्न, परस्परांच्या प्रसन्नते वीण, वावगा क्षीण श्रवणाचा। परम दुस्तर भवसागर, उसळती मोहाच्या लाटा अनिवार, आदळती अविचार तटावर, पाडिती तरुवर धैर्याचे। वाजतो अहंकाराचा वारा, तेणे हा डहुळे सागर सारा, क्रोध द्वेषादी महामगरा, मिळे जैथारा निर्भयपणे। मी माझे हा मगर, वासना विकल्प भंवरे अपार, निंदा असूयादि जेथे तिरस्कार, असंख्य जलचर तळपती। ऐसा जरी हा सागर भयंकर, अगस्ती रूपे प्राशी गुरुवर, तयांचे जे चरण रजकिंकर, तयान लव मात्र भय त्यांचे। म्हणून साई समर्थ सद्गुरु, होऊन या भवाब्धीचे तारू, आम्ही जे केवळ कास धरू, त्या सर्वांस उतरू पैल पार। महादुस्तर हा भवार्णव, करा साई चरणांची नाव,
दावील निर्भय पैल ठाव, पहा नवलाव निष्ठेचा, पाळिताया ऐशा व्रता, भासेन संसार दुःख तीव्रता, लाभन अन्य येणे परता, सेव्य समर्थता तीहीच, साई चरणी अत्यंत भक्ती, नयनी कोंदो साई मूर्ती, साईच दिसो सर्वानुभूती, ऐसी ही स्थिती भक्ता येवो, होऊनिया स्वच्छंदवर्ती, पूर्वजन्मी पावलोच्युती, आता तरी लाभो सद्गती, संग निर्मुक्ती ये अर्थी, पाठीसी असता श्री समर्थ, कोणीही लावू न शके हात, ऐसिया निर्धारे जे निर्धास्त, धन्य ते भक्त साईंचे, असो आता येते मना, धरूनिया बाबांच्या चरणा, करावी तयास एक प्रार्थना, सकल भक्त जना कारण, की हा ग्रंथ सर्वांघरी, असावा नित्य पाठांतरी, नियमे प्रेमे पारायण करी, संकटे वारी तयांची, होवोनिया शुचिरभूत, प्रेम आणि श्रद्धायुक्त, वाचील जो हा 7 दिसात, अनिष्टे शांत तयांची, तो हा अध्यात्म तंतूनी विणिला, कृष्ण ब्रह्म कथाही भरला, ब्रह्मात्मैक्यरसी तरतरला, अपूर्व उथळला अद्वैती, या नाथ काव्य नंदनवनी, 32 खणाची या वृंदावनी, या गोड मनोहर सदुग्धानी, ज्ञानी अज्ञानी रमताती, करिता हे सच्चरित श्रवण, अथवा नेमे पारायण, करितील साई समर्थ चरण, संकट निवारण अविलंबे, धनेच्छूसी लाभेल धन, शुद्ध व्यवहारी यशपूर्ण, फळ येईल निष्ठे समान, येईना भावावीण अनुभव, आदरे करिता ग्रंथ वाचन, साई समर्थ सुप्रसन्न, करी अज्ञान दारिद्र्य विच्छिन्न, ज्ञान धन संपन्नता देई, ग्रंथ रचनी साई संकेत, तैसेच तयाचे गुप्त मनोगत, होईल जो तच्चरणानुरक्त, धन्य त्या जीवित भक्तांचे, चित्त करूनिया सुसमाहित, नेमनिष्ठ हे सच्चरित, वाचावा एकतरी अध्यायनित, होईल अमित सुखदायी, जयामनी स्वहित विचार, तेणे हा ग्रंथ वाचावा साचार, जन्मोजन्मी साईंचे उपकार, आनंद निर्भर आठवील, गुरुपौर्णिमा गोकुळ अष्टमी, पुण्यतिथी रामनवमी, या साईंच्या उत्सवी नियमी, ग्रंथ निजधामी वाचावा, जैसा जैसा संगचित्ती, तैसी तैसी जन्म प्राप्ती, अंते मती तैसी गती, शास्त्र संमती या लागी, भक्तांचा आधार श्री साई, त्यावीण विघ्नेन पडती ठाई, लेकुरा लागी कनवाळू माई, येथ नवलाई कायती, कायवानु कथा या परती, शब्दची जेथे पावती उपरती, वाटे रहावे मौन वृत्ती, योग्य स्तुती ती हीच, तरी तीव्र मोक्षेच्छा मनी धरून, शुभ कर्मेच नित्य करून, श्रवणादी नवविध भक्तीचे सेवन, केलिया शुद्धांतःकरण होईल, हेन सद्गुरु प्रसादावीण,
तया वीणना परतत्वज्ञान ब्रह्मैवाहं नित्यस्मरण गुरुनिष्ठा प्रवण तो होय। संबंध जैसा पिता पुत्र गुरु हे उपमा नाम मात्र। पिता करी इह सुखा पात्र गुरु इहा मूत्र सुखदाता। पिता अर्पील क्षणिक वित्त गुरु अर्पील क्षयातीत। अविनाश वस्तु करील प्रतीत अपरोक्ष हातात देईल। माता 9 मास पोटी धरी जन्म देता घाली बाहेरी। गुरुमातेची उलटी परी बाहेरील भीतरी घालील। अंती गुरु गुरु स्मरण करिता शिष्य निशंक लाधेल सायुज्यता। मग तो स्वये गुरुने हाणिता पूर्ण ब्रह्मता लाधेल। गुरु करीचा आघात करील जन्म मरण निपात। गुरु करिता देहाचा अंत कोण मग भाग्यवंत या परता। खड्ग तोमर फरश शूल इत्यादी हाती घ्यावे लागेल। आघात पडता शुद्धी असेल मूर्ती मग दिसेल सद्गुरुची। कितीही करा देहाचे जतन केव्हा तरी होणार पतन। मग तयाचे गुरुहस्ते हनन पुनर्जनन हारक। मारा मरे मरे तो मार छेदा माझा समूळ अहंकार। जेणेन पुनर्जन्म येणार ऐसा मज दुर्धर द्या मार। जाळा माझे कर्मा कर्म निवारा माझे धर्मा धर्म। जेणे मज होईल सुख परम ऐसा मोह भ्रम छेदावा। घालावा माझे संकल्प विकल्प करावे मज निर्विकल्प। पुण्यही नको नको मज पाप नको हा उपद्व्याप जन्माचा। जाता शरण रिघावयास तव तू उभा चौबाजूस। पूर्व पश्चिम अवघ्या दिशास अधोर्ध्व आकाश पाताळी। अवघ्या ठाई तुझा वास तरी मज माझी ही तुझा वास। किंबहुना मी तू हा भेदाभास मानिता सायास मज वाटे। म्हणून हे माड अनन्य शरण दृढधरी सद्गुरु चरण। चुकवी पुनर्जन्म मरण ऐसे निजोद्धरण संपादी। ही काय थोडी कृती अघटित भक्त उद्धाराया असंख्यात। निर्माण केले हे निजचरित हे माड निमित्त करुनिया। हे श्री साई समर्थ चरित व्हावे मज हाते हे अघटित। नातो साई कृपे विरहित पामरा मज अघटित हे। नाही फारा दिसांचा सहवास नाही संत ओळखण्याचा अभ्यास। अंगीन शोधक दृष्टीचे साहस देखणे अविश्वास पूर्वक। कधी न केली अनन्य भावे उपासना कधी न क्षणभर बैसलो भजना। ऐसिया हस्ते चरित लेखना करवूनिया जना दावियले। साधावया निज वचनार्थ साईच आठवून देती हा ग्रंथ। पुरवून घेती हा निज कार्यार्थ हे माड हा व्यर्थ नावाला। मशके काय उचलावा मेरू टिटवी जै उपसावा सागरू। परिपाठी असता सद्गुरु अद्भुत करणी घडवितो। असो वाता श्रोते जन करितो तुम्हास अभिवंदन। जाहरा हा ग्रंथ संपूर्ण साई समर्पण साईंचा।
श्रोतृवृंदासान थोरा, माझे लोटांगण एकसरा, तुमचे निधर्मे या कथा सत्रा, साई चरित्रा संपविले। मी कोण येथे संपविणार, हा तरी व्यर्थ अहंकार, जेथे साई सूत्रधार, तेथे हे म्हणणार मी कोण। तरी त्यागुनी अभिमान मूल व्याध, गावे निज गुरु गुणानुवाद, मनोज्ञात्या या बोधप्रद, ऐसिया वाग्यज्ञा संपवितो। येथे पूर्ण झाला हा ग्रंथ, पूर्ण झाला माझा मनोरथ, पूर्ण झाला साई कार्यार्थ, मीही कृतार्थ जाहलो। ऐसा ग्रंथ अध्ययिता संपूर्ण, मनःकामना होतील पूर्ण, हृदयी धरिल्या सद्गुरु चरण, होईल उत्तीर्ण भवसागर। रोगिया होय आरोग्य, दरिद्री होय धनाढ्य, संकल्प विकल्पा येई स्थैर्य, दीना औदार्य लाभेल। पिशाच बाधा अपस्मार, ग्रंथावर्तने होतील दूर, मूक अपंग पंगु बधीर, तयाही सुखकर हे श्रवण। जो शक्तिमान परमेश्वर, तयाचा जयासी पडला विसर, ऐसे जे अविद्या मोहित नर, होईल उद्धार तयांचा। नर असुनी असुराचार, करूनी मिथ्या दवडिती शरीर, संसार मानिती सुखाचे आगर, होईल उद्धार तयांचा। अगाध साईनाथांची करणी, हे माड नितांत स्थापिला चरणी, तयाला निज सेवेसी लावुनी, सेवाही करवुनी घेतली। शेवटी जो जगच्चालक, सद्गुरु प्रबुद्धी प्रेरक, तयाच्या चरणी अमित पूर्वक, लेखणी मस्तक अर्पितो। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु।